तासगाव तालुक्याला पुन्हा एकदा गारपीट आणि वादळी वारा तसेच पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। वायफळे, चिखलगोठण, आळते, बोरगाव, तुर्ची, राजापूर या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला। या अवकाळी संकटामुळे केळी, आंबा तसेच द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झालाय। एप्रिल महिन्यातही निमणी, नेहरूनगर, नागाव, कवठे परिसरात झालेल्या गारपिटीमुळे शेकडो एकर शेतीचं नुकसान झालं होतं। त्या धक्क्यातून शेतकरी सावरत असताना सायंकाळ दरम्यान पुन्हा आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली आहे। या गारांच्या मारामुळे द्राक्ष बागांच्या काड्यांना मोठा फटका बसलाय। गारांचा मारा बसल्यानंतर द्राक्ष बागांना अपेक्षित माल येत नाही, तसेच दुबार छाटणी घेतल्यानंतरही अनेक बागा फेल गेल्याची पूर्वीची उदाहरणे असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे। अनेक बागातील कोवळ्या काड्यांवर गारांचा मारा बसल्याने पुढील हंगाम धोक्यात आल्याची भीती व्यक्त होतीये। वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून अनेक ठिकाणी झाडे आडवी झाली आहेत। वारा व गारांच्या माऱ्याने आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने झाडाखाली आंब्यांचे खच पडलेत। त्यामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले। दरम्यान 14 ते 18 मेच्या दरम्यान मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलाय। मात्र पावसापेक्षा गारांचा मारा अधिक होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। या अवकाळी पावसामुळे बांधावरील अनेक झाडे उन्मळून पडले, तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठाही खंडित झालाय। नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शासनाने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे।